तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या कोकण नगरीतून आणि मी कोकणी स्वप्नील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आम्ही चाललो आहे पर्वतला. तर तो कुठं आहे आणि काय आणि कसा आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला भेटू. तर नमस्कार मंडळी, हा बघा हा आपला बघण्या बघू शकता. तर मंडळी आत्ता आलो आहे आपल्या बिजीगरच्या ग्रामदैवत म्हणजे आपली ग्रामदैवता तिथं आलो आहे आणि थोडेसे बेल वगैरे काढायचे आहेत. मग ते बेल वगैरे घेऊन वरती अभिषेकला जायचं आहे म्हणून थोडं बेल काढायला आलो आहे. आणि आमचा गावच्या देवीचं मंदिर बघू शकता तुम्ही, हे बघा. आमच्या गावच्या देवीचं मंदिर आणि आपला एक माणूस म्हणजेच भटक्या, तर बघा तिकडं बेल काढतोय, तिकडे बेल काढतोय. तर मंदिर कसा वाटला? एकदम शांत एरिया आहे. हा बघा आपला माणूस काढतोय बेल. किती काढलास? एवढा काढलाय म्हणजे आत्ता तिथं आलाय, मगाचपासून मीच काढत होतो. उपत होता. आणि अशा प्रकारे हा बेलाचा झाड आहे. तुम्हाला माहिती नसेल. पाऊस येतोय, पाऊस येतोय. आपल्या भावाने आज पहिल्यांदा व्हिडिओ ब्लॉग चालू केला आहे. तर त्याच्या चॅनलची लिंक मी देतो डिस्क्रिप्शनला, तर जाऊन नक्की सपोर्ट करा भावाला. बुट्ट बघू शकता. काशी झाले. भाऊ बघू शकता कसला आहे, एकदम रावस. आरसा नाही तरी पण हे करतोय. आमची गाडीला किक मारायला लागते. आमची गाडी इम्पॉर्टंट आहे. ते एक्सपोर्ट इम्पोर्ट साठी वापरतात, म्हणजे झोमॅटो. हां, तर आता चला भेटू. प्रवास चालूच आहे, तर चला जाऊया. आमच्या कोकणाचा धोरण दाखवतो तुम्हाला आज. ऐका, असं काय का मला सांगा, आणि असं ना तुम्ही प्लेस कमेंट करून सांगा असं हाय कुठं आहे ते. तर मंडळी आत्ता आलो आहे सगळ्यात फेमस असणारी, एकदम म्हणजे लवसाठी फेमस ना, लवशिपसाठी ना दिसतोय, लवशिपसाठी फेमस असणारी जागा लव पॉइंट म्हणजे रघुवीर घाट. तिथं आलो आहे आता आणि थोडी चहा पियाची. या म्हणजे चहा पियाला. ह्या भावानी खास आपल्यासाठी चहा बनवलं. तर चला. तर मंडळी आता आपण कुठं आहो? स्वर्गात. आणि स्वर्ग कुठं आहे? तर रघुवीर घाटात. रघुवीर घाटात यावं लागतं. आणि आपल्याला जर पर्वतला जायचं असेल तर हा रघुवीर घाट खेडवाल्यांसाठी, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा आपल्याला रघुवीर घाट लागतो. आणि हा आपल्याला कंपल्सरी घाट आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर तुम्हाला दुसरा पर्याय पाहिजे असेल तर 1200 रुपये, 1200 रुपये घाल बोटीने या साताऱ्या मार्गे. तर चला. इम्पॉर्टंट गाडी घेऊन आलोय आम्ही. कालच गाडीचं काम केलं. हां, भावानं कालच गाडीचं काम केलेलं आहे. आणि आमची गाडी सध्या आता आहे तशी लडाखला जाणार आहे. लडाख तिच्यावरती आहे. तर आत्ता आम्ही जाणार आहे लडाखला. लडाख रोडच आहे, ऑफ रोडिंग आहे पूर्ण इकडे. हो, आता आम्ही लडाखला. कधी गेलाच काहीच ना पुढे. चिंदीला गेलेलो. आत्ता मी आहे खेडात म्हणजे रत्नागिरीमध्ये. आणि आत्ता मी कुठं जाईन बघा. आत्ता मी खेडला आहे आणि आत्ता मी जातोय साताऱ्यात.
हा बघा, हा गेलो साताऱ्यात. हे बघा, हा चेकपोस्ट आहे. हा आहे चेकपोस्ट. आणि मी साताऱ्यात आहे आणि मी परत जातोय रत्नागिरीत. हा गेलो रत्नागिरीत, हा आलो साताऱ्यात. म्हणजे मौत को चुके टक से वापस आ गया. तर चला, तर आता साताऱ्यात चाललोय आणि आपला जो आपण आता जिकडे जाणार आहे ते पण साताऱ्यामध्येच मोडतं. तर ब्लॉग बघत राहा. चला. हा बघ, हे दादा भेटलेले. ते विचारत होते तुमचं नाव कसं काय, म्हणजे तिथं चेक पोस्टला असतात ते विचारत होते. त्यांनी आमचं फोटो वगैरे काढून घेतला गाडीच्या नंबर प्लेटचा आणि विचारत होते की येणार आहे का तिकडेच राहणार आहे. त्यांना बोललो आम्ही बिजगरचे आहे. त्यांनी हसून सोडून दिले आम्हाला, कारण का त्यांना माहिती आमचा गावाला आहे. तर मंडळी, आत्ता आपण आहोत शिंदी वळवण, म्हणजे साताऱ्यामध्ये मोडतं ना. तर हे साताऱ्यामध्ये मोडतं आणि गाडी आम्ही इथं लावले बघू शकता. आणि आमचं आता ट्रॅक इकडे चालू होणार आहे आणि अजून लय मजा येणार आहे. कसे कसे पुढचा रस्ता कसा कसा आहे तो तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, म्हणून शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला भेटू. मंडळी, धबधबा बघू शकता कसला आहे, केवढा वर्ण पडतोय. आणि आम्ही निघालो आता. आमचा पायवारी चालू झाले. फक्त येताना जरा कंपल्सरी शूज घाला. दोघांनी पण शूज घातले. तर बघू शकता फक्त आपण हा एक डोंगर वरती आलोय आणि आपण गावापासून किती लांब आहे बघा. हा गाव एक टप्पा पण नाही ना पूर्ण. हा गाव आहे. गावापासून आपण किती वरती आलोय, म्हणजे ह्या ठिकाणी जर बघितलात ना तर चढायला जाम मजा येते. फक्त डेली कोण जास्त जात नाही, लोकांना जास्त माहिती नाही. ह्या ठिकाणच्या लोकांच्या फक्त त्यांना माहिती आहे. आता आम्ही जुन्या वाटेने येत होतो, पण त्या काकीनी आम्हाला सांगितले की ह्या साईडला भात लावलाय, ह्या दुसऱ्या वाटेने जा. मग आम्ही दुसऱ्या वाटेने पुढं आलो. तर चला भेटू पुढं, ब्लॉग बघत राहा. तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती उंचावरती आहे. या मूर्तीवरती एकदम मस्तपैकी हवा आहे. हवा एवढी आहे छान अशी. तर चला व्ह्यू. तर मंडळी, आत्ता आलोय माळावरती. धोका बघू शकता कसला आहे, डेंजर. तो पुढं चाललाय तो दिसत नाही, एवढा डेंजर धोका आहे. आणि या धोक्यातनं आता वाट शोधत शोधत जायचंय. तर लय मजा येते यार. पण एवढं गार आहे ना, मस्त वाटते, एकदम सुंदर असा. एकदम असं वाटते इकडंच राहावं, असली मजा येते. तर चला भेटू. तर मंडळी बघू शकता हा निसर्ग, सुंदर असा निसर्ग. आणि ह्याची मजा फक्त तेच घेऊ शकतात जे ह्या व्हिडिओ बघतायत आणि जे इथे येऊन एन्जॉय करतायत. तर चला व्हिडिओ असाच बघत राहा. तर चला, पाटी क्रमांक 3 इकडे जायचंय आणि तिथं काहीतरी हनुमानचं काहीतरी आहे. चला तिकडे गेल्यावरती दाखवतो. तर मंडळी नो, मी मगाशी तुम्हाला बोललेलो तो दगड, तो हा बघा, हा दगड आहे. आणि हा चौथरा कसला आहे तो आम्हाला माहिती नाही. बुवांना जाऊन विचारू वरती, जर बुवा असले तर. पण हा दगड बघू शकता, त्याच्यावरती लिहिलेलं आहे, ह्याच्यावरती पर्वत, श्री क्षेत्र पर्वत, पवित्र स्थान, पवित्र स्थान, मंदिराकडे जाणं मार्ग. एवढा मोठा दगड आहे शिवाय बघू शकता. आणि ह्याच ठिकाणी
पाटी क्रमांक 4. ही बघा, ही बघा पाटी क्रमांक 4. इकडे जायचा मार्ग. A few moments later. मंडळी फायनली पोहोचलोय आपण. आपला टार्गेट कंप्लीट झालाय आणि थोडासा धुका जाम आहे, पाऊस मस्तपैकी एकदम, आणि आपला ट्रॅक आता संपलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण समुद्र सपाटीपासून 3770 फूट वरती आहोत. म्हणजे 3700 फूट, 3770 फूट आपण डोंगर एरियात वरती आहोत. आणि आता आपण आलोय दक्षिणेची ओळखली जाणारी काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र जोयाम मल्लिकार्जुन देवस्थान, तो येतो साताऱ्यामध्ये. मित्रांनो, आता पोहोचलोय फायनली वरती आणि बघू शकता या ठिकाणचं एक नंबर असा सुंदर असा मौसम आहे. आणि हा व्ह्यू आपण इकडं आल्यावर एन्जॉय करू शकतो. तर एकदा नक्की भेट द्या. तर चला. आपल्या भावाची फाटलेली आहे तिथं आतमध्ये काहीतरी आहे. आम्ही लोकांना इकडचे विचारायला जाणार होतो, पण पूर्ण अंधार आहे, आम्हाला आतमध्ये जायला पण भीती वाटते. तर या ठिकाणी आता हा देवस्थान आहे आणि मंदिराचा बाहेरचा एरिया बघू शकता तुम्ही. सुंदर असा हा बाहेरचा व्ह्यू. नाही कोणतरी असेल आणि याच्यामध्येच काय चाललंय बघा. या ठिकाणी बघू शकता विरगळ म्हणजे पांडवकालीन असणाऱ्या ह्या मूर्त्या बाहेर ठेवलेल्या आहेत. आणि हा मंदिर बघू शकता सुंदर असा, या मूर्त्या बघा. आता आम्ही अभिषेक करायला निघालोय. तर चला. तर येताना बुट्ट घालून या ठिकाणी बघू शकता. हा बघा जळू लागलाय आणि हा जळू बघू शकता इथं लागलाय. तर येताना जरा जपून या. हे बघा माझ्या पण पायाला लागलाय जळू. तर तू बुट्ट घालून या, जरा फुल पॅन्ट घालून या आणि फुल पॅन्ट घालून या आणि शूज कंपल्सरी. हे बघा जळू बघा. तर मंडळी आत्ता झालोय रेडी पूर्ण आणि हे बघा जळू लागलेलं दाखवतो तुम्हाला. हे बघा जळू लागलंय पायाला, ते रक्त थांबना. तर तुम्ही येताना नक्कीच काळजी घ्या की कुठे जळू लागला आहे का. आणि जर तो जळू लागला असेल तर ते लगेच काढून टाका. म्हणजे एक लायटर संगती घेऊन या आणि त्याला थोडं हीट करा, म्हणजे तो ॲटोमॅटिक पडून जातो. आणि बघा जर रक्त थांबत नसेल तर आमच्याकडं म्हणजे तुम्ही फर्स्ट एड घेऊन या. आता आम्ही पण फर्स्ट एड बॉक्स घेऊन आलो आहे, तर तुम्ही पण घेऊन या. थोडं ना थोडं काहीतरी घेऊनच या. बँडेज, मेडिसिन अशा गोष्टी घेऊनच जा. तर चला. हा बघा आमचा फर्स्ट एड बॉक्स बघू शकता. तर आत्ता आपल्या पायाला लागले जळू, त्याला आपण हे बघा आमच्या फर्स्ट एडमध्ये सगळं आहे. तर असं बॉक्स एक रेडी करायचं. हे बघा रक्त जाम निघतंय. तर चला फर्स्ट एड करून घेऊ. तर भावांनो आता अभिषेक आटपला आणि आता मॅगी करायची आहे, ती आम्ही आता करतोय मॅगी. तर चला.
आत्ता झालं आहे सगळं, पूजा वगैरे मॅगी वगैरे करून झाले. तर आत्ता आम्ही परतीच्या मार्गाला निघतो आहे. आणि जर पाऊस असेल तर ब्लॉग बनवता येणार नाही, जर असेल तर मग, नसेल तर मग मी व्हिडिओ बनवीन. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.